बैलांचा रेस नाही ग, आज माणसांची रेस आहे. बैल जिंकला तर नाव त्यांचं आणि हारला तर दोष माझा. मग यावेळी कोणाचा बैल भारी आहे? बैल भारी नाही, मालकांचा आवाज भारी. आवाज नाही ग, आज पैसाच बोलणार. कारण आज येणार आहेत सगळी धुरंधर व्यक्ती. धुरंधर व्यक्ती कोण कोण ग? खास वाऱ्यातून येणारे पाठवले, गाड्यावरती राहणारे निळफुले, सतत खोकलणारे केजरीवाल, सुलतान आणि टायगरवाले सल्लूभाई, ढिंचक ढिंचक करणारे गोगो आणि ट्रम्प पण येणार आहे. बापरे, एवढे सगळे कोणाकडे येणार आहेत ग? अगं, आपल्या बाबूराव हागे पाटलांकडे. चला तर मग बाबूराव हागे पाटलांना मज्जावर बोलून त्यांचे धुरंधर पाहुण्याचे स्वागत कर. चल मग शंकरपटाचा आपण सगळे आनंद घेऊ. नमस्कार मंडळी, मी आपल्या समजा गावचा पाटील बाबूराव हागे पाटील. कसं काय समजा बरं आहे ना? हो, बरं आहे. ठीक आहे, मग येतो मी. एक गोष्ट मी भूलूनच गेलो राजू. आपल्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्या शंकरपटाचं आयोजन केलं. म्या लई दुरून दुरून पाहुणं बोलावलं. या बारीले आपलं बजेट लई मोठा आहे. समदे पाहुणे रेस्ट हाऊस मध्ये बसून आहे. तुमची परवानगी असेल तर बोलावते सगळ्याले. आहे का परवानगी? मग हे गणप्या बोलाव रे समद्याले. يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها صبوحة خطبها نصيب مد يدك جنب تعطيها كف وهز شتفكين خليك شبيب عاد نسوي رقصة بياع جيب لي واحد كرك يلا انا بياع طق سيارة بوليس يلا انا يلا اسوي لي رقصة ثانية رقصة البطيء ولا سبة فيها يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة. चला तर मंडळी, आपलं पहिलं पाहुणं गाडी कोणाची असो त्यांची सीट मात्र पक्की असते. राजकारणातले गुलजार असं म्हणायला हरकत नाही. जोरदार टाळ्या होऊन द्या मंडळी खासदार कविराज पाठवले यांचे. बरीच मंडळी बसलेली मोठी मोठी बरेच मंडळी. मी फक्त करत नाही कविता, मी फक्त करत नाही कविता. माझ्या राजकारणात पण आहे दम. दिग्रसच्या राजकारणाचा, दिग्रसच्या राजकारणाचा मी आहे बाजीराव सिंगम. मी आहे खासदार, मी आहे खासदार. मला व्हायचं आमदार. प्रत्येक पक्षामध्ये माझ्यासाठी असते एक खासदार, कारण मी आहे पाठवले. कविराज, मग कुठे गेला?
प्रत्येक ठिकाणी जुळवायचं नसतं मग. प्रत्येक ठिकाणी जुळवायचं नसतं मग, कारण आमच्या टूथपेस्ट मध्ये आहे ना मग. हे जवळ आमचे मित्र बसले आहे. पहिलं आम्ही त्यांच्या पक्षात होतो, कारण त्यांची होती सत्ता. पण आम्ही आता काटला आहे त्यांचा पत्ता, कारण इकडे आली आहे सत्ता. पण काही काळजी करू नका, तुम्ही आता शांतपणे 10 वर्ष तिकडेच बसा, कारण आमच्याकडे आहे आता सत्तेचा ठसा. कविराज, शंकरपट शंकरपट. शंकरपटामध्ये दौडेल माझी बैलजोडी, शंकरपटामध्ये दौडेल माझी बैलजोडी, कारण जिंकणार आहे फक्त माझीच बैलगाडी, कारण जिंकणार आहे फक्त माझीच बैलगाडी. चला तर मंडळी, आता आपलं दुसरं पाहुणे आहेत. लाईट कमी करा, आवाज जरा हळू, डोळ्यात तिरकी नजर, आवाजात दरारा. स्टेज होत आहे गरम, कारण येत आहे निळभाऊ वाडेवाले. बाई वाड्यावर या. अबो काय गर्दी. नमस्कार दिग्रसकर. काय पाटील, गावात जणू नवीन पाखरू आणलंय? नाही नाही नाही, गावात जणू नवीन बैलगाडा शर्यत लावायची म्हणताय. हो निळभाऊ, बैलगाडा शर्यती भरवायची आहे. मायला पाटील, तुझ्या आईचं गाठोड बांधलं तुझ्या. काय झालं निळभाऊ? लय मोठाले लोक बोलवले तू, पण एक बी बाय माणूस नाही बोलवलं. श्यामारी, आता बाई वाड्यावर या असं कोणाला म्हणायचं? आगे पाटील, हे काय बरोबर नाही. मी काय मा बाबी या बैलगाड्या शर्यतीत बैल पाठवू शकणार नाही. अरे बाई, वाड्यावर यायची तर राहिली. मंडळी, तुम्ही सगळे वाड्यावर या. वाड्यावर या, बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या. या आता निळभाऊ, बसू ते. चला तर मंडळी, आता आपलं तिसरं पाहुणं बोलावतो. चष्मा नीट करा, मफलर सावरून ठेवा, लाईट फॅन एसी पंखा सगळं चालू ठेवा. घाबराचं कारण नाही, कारण बिल येणार नाही. जोरदार टाळ्या होऊ द्या मंडळी, दिल्लीवाले खुजराव साहेबांसाठी. आला थंडीचा महिना, आला थंडीचा महिना, चटपट शेकोटी पिटवा. मला लागलाय खोकला, मला लागलाय खोकला. मधाचं बोट कोणी काटवा, मला लागलाय खोकला. सभी को मेरा नमस्कार. देखो भाई, मैं जाम आदमी हूँ और यहाँ पर शराब क्रांति सॉरी सफाई क्रांति करने आया हूँ. दिग्रस के बाबूराव आगे पाटिल ने जो बैलगाड़ी रेस रखी है, उसमें मैं और मेरे जाम बैल हिस्सा लेना चाहते हैं. लेकिन मुझे लग रहा है कि विनर घोषित करने में भ्रष्टाचार होगा, इसलिए मैं यहाँ का भ्रष्टाचार मिटाना चाहता हूँ. देखो भाई, मैं इस जगह पहले झाड़ू लगाऊंगा, फिर जेल जाऊंगा, सॉरी बैलगाड़ी रेस में हिस्सा लूंगा. लेकिन यहाँ पर पहले से ही फिक्सिंग हो रही है, ऐसे से कैसा चलेगा? अगर मेरे बैल नहीं जीते
तो मैं पोला मैदान में अनशन पर बैठ जाऊंगा या फिर जेल चला जाऊंगा. आओ आओ खुजरालजी आओ. चला तर मंडळी, आता आपला चौथा पाहुणा आहे. दिल संभाल के रखो क्योंकि अब एंट्री हो रही है जिसकी मस्सा से ज्यादा फैंस है. लोहार गली के सल्लू भाई. चले तलवार चले और मौत खड़ी थर्रा. तीर चले तलवार चले और मौत खड़ी थर्राए. हर दिशाएं थर थर में शेर सा जब घुर्राए. गला पकड़ ले जब पापी का. गला पकड़ ले जब पापी का. सांस वही थम जाए. यहाँ आए सभी डॉक्टर और डॉक्टरों के परिवार को नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. केम छो? કેવો હાલ છે? केड़ो हाल छे? વણક્કમ. हाँ वनक्कम. बस हो गया. बस हो गया. नमस्कार, बस हो गया. हाँ नमस्कार हो गया. अरे ओ पाटिल, मेरे 2 बैल हैं, एक टाइगर दूसरा सुल्तान. रेस में मेरे ही बैल जीतने चाहिए, नहीं तो तेरे बॉडी में इतने छेद करूंगा कि तू भूल जाएगा. बापू. तर चला मंडळी, आता नवीन पाहुण्याला बोलवा तुम्ही. आपला नवीन पाहुणा आहे थेट आऊ. आओ, सुनो सुनो सब लोगों, मैं हूं क्राइम मास्टर गोगो. आंखें निकाल के गोटियां खेलता हूं गोटियां. खानदानी चोर हूं, आया हूं तो कुछ लूट कर जाऊंगा. हैंड्स अप. हैंड्स अप का मतलब हाथ ऊपर. ढिंकचिका. सोच रहा हूं बैल जोड़ी चुरा के ले जाऊं. आऊ आऊ. बापरे बाप, हा कुठून आला? याला तर आपण बोलावलंच नव्हतं. बरं असं मंडळी, आता मी नवीन पाहुणं बोलावतो. हे आहे चंबळचे कृपसिद्ध डाकू, ज्यांनी व्हॉल्युंटरी रिटायरमेंट घेऊन आपल्याकडे सर्व घोडे विकून बैल विकत घेतले आहेत आणि गावोगाव जाऊन शंकरपटात भाग घेतला. आपल्या सर्वांचे परिचयाचे श्री गब्बर सिंग शोलेवाले. अरे ओ हागे पाटिल, सुना है दिग्रस वालों ने शंकरपट आयोजित किया है. कितने बैल चाहिए? दो सरदार. 2 बैल? लीवर के कच्चो. शंकरपट इतना बड़ा और बैल सिर्फ 2. बहुत नाइंसाफी है. जी सरदार. कोसों दूर जब शंकरपट की चर्चा होती है तो लोग कहते हैं गब्बर जीतेगा, खेलो मत. और तू मुझे मेरे बैल दौड़ने के लिए कह रहा है?
मेरा नाम पूरा मिट्टी में मिला दिए, इसकी सजा मिलेगी, बराबर मिलेगी। कब है शंकरपट? शंकरपट कब है? जी 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 29 फरवरी सरदार। जो डर गया समझो मर गया। मैं आएगा 29 फरवरी को। जी 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 सरदार। बाप रे बाप, आता मग काय खरं नाही दिसत। लई खतरनाक खतरनाक पाहुणे आले इथं। आता मला प्रोटेक्शन घ्यावंच लागते। त्यासाठी मी आता इंटरनॅशनल डॉक्टर बोलावतो। चला तर मंडळी, बोलावतो आता डोन्या भाऊ US वाले। It's okay, Hagi Patil. Don't worry, I'm here now. Good evening, everyone. It's big opportunity for me to get Nobel Prize after this Shankarpat of Digras. Thank you, Babura Hagi Patil, for calling me here. Once I get this Nobel Prize, we'll give famous Vasa 1140 to all of you Digras guys. डोने भाऊ मराठीत बोला की मराठीत? Temaku आहे का Temaku? अरे ओ सांबा, किलो गाय छाप। अरे आमच्या हेलिकॉप्टरमध्ये एक बैल आहे, त्याला खाली उतरायचं आहे। एखादा इंजिनियर आहे की इंजिनियर? यहाँ पे सब डॉक्टर है। दिस शंकर पाटे इज इन ओनली शंकर डॉग इज ना? डोन्या भाऊ रेसिंग रेसिंग। Oh, okay. I know your pressure, Mr. Hagley Patil. डोन्या भाऊ मराठी मराठी। बरं, माझ्या बैलाला कोणी हात नाही लावायचं। माझे बैल हालेस, सर्वांच्या बैलावर मी एक्स्ट्रा टॅरिफ लावेल। It's a tariff. Better for collecting more money. मराठी बोल मराठी। बरं माझ्याकडे एक बैल आहे, दुसरा बैल कुठून आणायचं पडेल? टॅरिफ उमरीनं शांभवकनं बळदचं बळद, मग उन्हा कुचू वो आपलं भाईचं भाई। Anyhow, if I lose this Shankarpat, I will impose 400 tariff on all of you dealers get bail. I don't like this shit, man. ये टॅरिफ क्या है? टॅरिफ? Oh no! चामारी कुठून अवतसं आठवलं रे मले। समजा कॅन्सर, समजा मंडळी सगळं कॅन्सर झालं आता। चल सजन चव्हाण ज्योतिबानगर यांच्या घरी आम्ही 2-3 वेळा गेलो। ज्योतिबानगरचे सगळे लोक हैराण झाले की एवढी डॉक्टरची ड्रीप कशाला आली। त्यांनी आम्हाला खूप रिस्पॉन्स दिला आणि शॉर्ट टाइम मध्ये त्यांनी बनवून दिलं, त्याबद्दल त्याचे आम्ही आभार मानतो।